चला वन चॅलेंजर्स लगेच फिल्डिंग लावून घ्या. कृपया करून लक्ष विद्यात फिल्डिंग लावून घ्या लगेच. वन चॅलेंजर्स वेळ आपल्याला फार कमी आहे. विनर वर्सेस विनर ही मॅच आपण पाहणार आहोत. त्याच वेळेला आपण पाहतोय विद्या विश्वास कोलदरकर यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेकरिता रोख रक्कम 1,001 रुपयाची देणगी लाभलेली आहे. त्यामुळे त्यांचं देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय संपूर्ण स्वराज चषकाच्या वतीनं. आणि त्याच वेळेला म्हणतोय सन्माननीय कौस्तुभ हेमंत ढोबावकर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय 500 रुपयाचं जे रोख रक्कम आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच वेळेला मी विनंती करेन सन्माननीय संतोषजी आडाव यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. या व्यासपीठावरून आपण या संपूर्ण मॅचचा आनंद घ्या. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. यस ग्रीन सिग्नल लेट्स प्ले मॅच नंबर 3 पहिला बॉल. पहिलाच बॉल. या वेळेला आपण पाहतोय बाहेरच्या बॉल वरती छेडछाणी करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता. त्यामुळे हा व्हाईट बॉलचा इशारा येताना पान एक सिंगल येताना पान मिळेल. जो व्हाईट बॉल आला असता परंतु नाही झालं तसं सिंगल आली आहे. सुयोग आणि सोहम ही जोडी आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती वैजू आपल्याला पार मिळतील. पहिल्या बॉल वरती सिंगल. 3 षटकांची मॅच आहे. लो फुल टॉस. यावेळेला आपण पाहतोय सिंगल इथून पुढे येताना पान मिळेल. 2 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 2 आपण पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेला समोर फिल्डिंग तर चांगली करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता परंतु यावेळेला एकच सिंगल इथून पुढे येताना पान मिळते. संपर या 2 धाब्यात की एकच एक. यावेळेला कोलातला बॉल इथून पुढे आपण पाहतोय. चला 1.5 बॉल होता. एकच आहे. यावेळेला लो फुल टॉस परंतु यावेळेला 2 धाबा येताना पान मिळतील. टुडी मध्ये बॉल मार्गस्थ होताना पान मिळेल. टीमची धावा संख्या पुढे चालली आहे. ओहो यावेळेला आपण पाहतोय यस यू मिस ऑफ विल डेफिनेटली हिट. यसांचा वेध घेतला आणि इथून पुढे आपण पाहतोय विकेट येताना पान मिळेल. धक्का क्रमांक पहिला बाद. विनंती असेल विद्याताई कोलदरकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. त्याच वेळेला आपण पाहतोय आस्था धोपावकर यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय बंदिशा खोत यांना देखील विनंती असेल की आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. डिक्लेअर. चला सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. बॉलर नेम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. प्रल्हाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथून पुढे फलंदाजाला माघारी यावं लागेल. आणखीन एक विकेट. अनुप आपण पाहतो आता मात्र नवीन फलंदाज दाखल होताना पान मिळतील. टीमची धावत संख्या धाबळावरती पान मिळते 6. ओहो यावेळेला आपण पाहतोय विकेट तर आली आहे परंतु व्हाईट बॉल सुद्धा आहे. व्हाईट बॉल.
व्हाईट बॉल. चला चला विनंती असणार आहे. चला अंपायरचा डिसिजन अंतिम आहे. व्हाईट बॉल. चला रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो तुम्हाला कायम ठेवावा लागेल. चला इथून पुढे खेळाडूवृत्ती आपण दाखवूयात आणि लगेच मॅचला करूयात सुरुवात. विकेट आली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 7 या आकड्यावरती. विशाल नवीन बॅटर आपण पाहतोय. यावेळेला समोरचा बॉल फिल्डिंग चांगली केली आहे. आउट दिलाय म्हणजे आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळेल. विशाल सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जात आहेत. धक्का क्रमांक हा मला वाटतं 4था आहे की काय. 4 विकेट अद्यापर्यंत गेली आहेत. केबल आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील. परंतु काय फिल्डिंग राहिली आहे. गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे वन चॅलेंजरच्या टीमची. 4 विकेट अद्यापर्यंत घेतल्या गेल्या आहेत. ओ 5वी विकेट. 5वा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. प्रियांश फायटर हा संघ सध्या स्ट्रगल करतोय. 4 बॉलचा खेळ झालेला आहे परंतु 5 विकेट गेले आहेत. आणि इथून पुढे आता आपण पाहतोय शेवटची विकेट इथून पुढे बाकी असेल. काय गोलंदाजी राहिली आहे. काय फिल्डिंग राहिली आहे वन चॅलेंजर्स या टीमच्या माध्यमातून. एक चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय संघ बांधला गेलाय आणि त्यामुळे आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय हा संघ. चला चला फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ खर्च करू नका. फिल्डिंग करणारी टीम वन चॅलेंजर्स समीर आपण पाहतोय. चला चला फिल्डिंग करणारी टीम वैजू अँड कंपनी. विनंती असेल म्हणलं थोडीशी घाई करा. शेवटची विकेट इथून पुढे बाकी असेल. यावेळेला आपण पाहतोय थांबवलं गेलंय. आता मात्र शेवटची विकेट इथून पुढे टिकून ठेवावी लागेल. ओहो शेवटची विकेट येते की काय. आली आहे. संघ ऑल आउट झालाय. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय स्ट्रगल करतोय प्रियांश फायटर. आणि इथून पुढे आपण पाहतोय विकेट आली आहे आणि टीमची धावा संख्या आपण पाहायला मिळते 7. म्हणजे फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. वन चॅलेंजर्स प्रॉपर टीम वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला संघ बांधला गेलाय आणि 8 धावसंख्येची फक्त आणि फक्त गरज या मॅच मध्ये असेल. चला यानंतरची मॅच असेल ती म्हणजे लुझर वर्सेस लुझर. त्यामुळे जय हनुमान आगर आपण रेडी राहा आणि त्यानंतरला शिवनेरी स्ट्रायकर आपण देखील सज्ज राहा. इथून पुढे आपली मॅच आहे मॅच नंबर 4. टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय याच्याकडे देखील मी आपले लक्ष वेधेन. वैजू आणि प्रथमेश ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये अनबिटेबल राहिलेली जोडी आता मात्र फक्त आणि फक्त 8 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय सोहम फक्त आणि फक्त 8 धावा बनवायच्या आहेत. चला सामन्याला सुरुवात करूयात. पहिला बॉल सोहम बाउंड ट्रॅक वरती. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु डॉट बॉलने सुरुवात केली आहे सोहम या गोलंदाजाने. हो यावेळेला पुढे आले होते आणि फटका सजवलाय. 2 धाबांसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. 2D मध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली आहे वन चॅलेंजर्स या टीमच्या माध्यमातून. 6 धावसंख्येची गरज.
या वेळेला आपण पाहतोय घाई केली होती बॅटरने आणि स्वतःच निघालेत. त्यांना माहिती आहे मी नाही पोचलो. अंपायरच्या इशाऱ्याची वाट देखील नाही बघितली आणि त्यानंतर आपण पाहतोय इथून पुढे फलंदाज क्रमांक 1 बाद. नवीन बॅटर आपण पाहतोय अर्णव हे दाखल होताना पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती 6 धावसंख्येची गरज आहे. कुलेत मांडलेकर यांच्या वतीनं जर चौकार लगावला तर मग 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु यावेळेला सिंगल आली आहे अर्णव या फलंदाजासाठी. फक्त 5 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. हो यावेळेला आपण पाहतोय अर्णव एकटेच निघालेत आणि इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. धावा कमी आहेत परंतु वन चॅलेंजर्सला चॅलेंज करावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय. धावा नाही येत आता. 2 विकेट गेल्यात. चला यानंतरच्या होणाऱ्या मॅचचा टॉस करतील ते म्हणजे बाग मंडळाचे अष्टपैलू खेळाडू. मग अंडरआर्म असेल ओव्हरआर्म असेल सगळ्यांमध्ये आपलं नाव ज्याने गाजवले असे वैजनाथ यांच्या शुभ हाताने आपण करूया टॉस पुढच्या मॅचचा. आणि प्रल्हादला देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल जर चौकार लागवला तर. या वेळेला पाठीमागच्या दिशेने सिंगल येताना पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे इथून पुढे आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येईल. टीमची धावसंख्या 4. ओव्हर झाली आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. मध्ये 4 हव्यात. 4 धावसंख्येची गरज 12 मध्ये. आणि बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ते म्हणजे सुयोग. पहिला बॉल. या वेळेला आपण पाहतोय अंपायर आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा कॉल. इथून पुढे फक्त 3 धावसंख्येची गरज. हो बॅकफुटला आले त्यावेळेला चांगलं स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळत आहेत. इथून पुढे 2 धावसंख्येची गरज असणार आहे. फक्त आणि फक्त 2 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा तेच पद्धतीचं आपण पाहतो स्ट्रोक सिलेक्शन आणि आता मात्र 1 धावसंख्येची गरज. आणि ती सुद्धा येताना पाहायला मिळेल. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय सामना संपला. अभिनंदन टीम वन चॅलेंजर्स. सुपर 4 मध्ये जाणारा संघ पहिला मिळालाय तो म्हणजे वन चॅलेंजर्स टीम ग्रुप बी मधून. अभिनंदन. आणि